रोल चल रोल. आपल्यासोबत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील कांबळे आहेत. आपण त्यांच्यावर बातचीत करतोय. भाऊ, तुम्ही बाईक रॅली करताय, मोठा प्रतिसाद आहे. खरं तर सर्व कार्यकर्ते एकदम उत्साहाने आणि गेले 15 दिवस आपण जो मतदारसंघात पदयात्रा, जाहीर सभा याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन जो प्रचार केला तो खरं तर आज सांगता सहयोग होते. प्रचाराचा आज शेवट करतो. परंतु या मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदार भरभरून आम्हाला मतदान करण्यात येईल. किमान 50,000 मताच्या फरकाने आम्ही निवडणूक जिंकू. या निवडणुकीत काय वेगळे मुद्दे जाणवले किंवा विरोधकांकडे कुठला मुद्दा नव्हता? विरोधकांकडे कुठला विषयच नसताना मागचे इकडचे तिकडचे काहीतरी ते जुना बाजार गोळा केला होता त्यांनी, त्या याच्यावर ते करत होते. पण हा खरं तर हे समोरचा उमेदवार मी काम केलं 5 वर्षात, विकासाचा मुद्दा घेऊन आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण काम केलं आणि त्या याच्यावरच आपण निवडणुकीला सामोरं जातो. गेल्या 5 वर्षात खूप कामं केलेली आहेत आपण. कोविडचा काळ असो किंवा बाकी सगळ्या ह्या विषयात आपण कामं केलेली आहेत आणि ते विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतो. शेवटच्या टप्प्यात काही नगरसेवक फोडले गेले, त्याचा काय परिणाम झाला? त्याचा फरक नाही. तो दरवर्षी दर 3 महिन्याला तो पार्टीत वेगवेगळ्या त्याचा अजेंडा असतो. दर 3 महिन्याला त्याची पार्टी बदल होते. काय नवीन अजेंडा असताना काल पवन कल्याणची सभा झाली, मोठी गर्दी होती. प्रचंड उत्साहाने लोक त्या सभेत सहभागी झाले होते आणि राजनाथ सिंगांची सभा झाली तर दोन्ही सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. उत्तर काय असणार? उत्तर मतदान 20 तारखेला मतदार उत्तर देणार आहेत आणि किमान 50,000 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकणार होता. आणि काय विकासाचे मुद्दे पुढे असणार आहेत आपल्याला घेऊन जाणार? विकासाचे खूप मुद्दे आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे जे वाहतुकीचा जो खोळंब होतो पुणे शहरातला, तो वाहतूकमुक्त पुणे शहर, वाहतूकमुक्त कॅन्टोन्मेंट मतदारसंघ, पुणेकरांना स्वच्छ सुंदर हवा मिळाली पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीने खूप काम करणार होतो आपण. प्रत्येक घरात लोकांना स्वच्छ पाणी 24 तास मिळालं पाहिजे पुरेशा दाबाने. आणि आमच्या मतदारसंघात भाऊनी जे कॅन्टोन्मेंटचं स्वप्न पाहिलेलं ते पूर्ण निम्म झाले, निम्म बाकी अजून बाकी होईल. आता बऱ्यापैकी कोविड जर नसता, महामारी जगात जी आली, कोविड महामारी दुर्दैवाने, ती जर कोविड महामारी नसती आली तर आपण विकासाचे मोठे खूप कामं केले असते. पण या ह्याच्यात तरी आम्ही खूप कामं केलेली आहेत. मोठे विकासाचे मुद्दे घेऊन आपण काम करतो. विकासाचे मुद्दे घेतले, स्वप्न जे राहिलेले ते पूर्ण करायचे. नक्की पूर्ण होणार आहे. नक्की. आपल्यासोबत सुनील कांबळे होते. शेवटचा प्रचार जो आहे तो आता संपतो. गाण्याच्या चांगल्यावर सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.